हॅलो फ्रेंड्स, मी अल्पित आणि स्वागत असतं तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे 9 वाजले असतात आणि आई तरव्याक गेली आणि पप्पा पण कामासाठी बाहेर गेले आहेत. तर आताच माझी अंघोळ वगैरे झाली आणि आता देवपूजा करूची आहे. तर माका फुलं आणूक जाऊचा बाहेर, पण पाऊस आणि वारं एवढं लागताना म्हणजे अचानक जोराचा पाऊस येता आणि त्याच्यासोबत जोरदार वारं येता. तर आता पाऊस थोडं कमी झाला, वारं असा पण आता मी जाते, पाऊस येऊच्या आधी पटकन फुलं घेऊन येते. तर चला. आता पण पाऊस काळोख करता, बघूया पाऊस येता काय. पाऊस येऊच्या आधी आपण फुला घेऊन येऊया. तर चला. आता पण पाऊस धरलो असा आणि पाऊस येतलो वाटता, तोपर्यंत पटापट बघूया फुलं सगळी काढून घेऊया आपण. हे सॉरी करू इलो. बघा पेंटुकला चालायचं फुल. आज फुलं जास्त फुलली नाही असत, थोडीच असत. ही बघा, ही दुर्वा असत, मस्त रुजली आहेत दुर्वा. तुळशी पण थोडेसे काढते. वारं खूपच लागता, वाऱ्यामुळे ना काही सुधारणा नाही वाका, उडाक होता नुसता. आज फुला एकदम कमीच मिळाली रोजच्या पेक्षा. आमका सगळ्यात जास्त मिळतात ती गोकर्णीची फुला आत्ताशी. आता बाकीची फुलं तेवढी काय फुलत नाहीत. गोकर्णीची फुलं काढूया. पंचगोकर्ण आहे, म्हणजे एका फुलात 5 पाकळी असतात, नाहीतर सिंगल पाकळीची पण फुलं असतात ती. सगळीच नाही काढणे, थोडी झाडावर ठेवते, जरा चांगली दिसतात बघू.
ह्या बाजून पण असत. ही बघा एवढी फुलं मिळालेली असतात. चला आता देवपूजा करून घेऊया. मी घरात इलय आणि बाहेर एवढं जोरात पाऊस इला ना, वारं आणि पाऊस लागता. एकदम टायमिंग मध्ये घरात इलय. ही बघा माचीस काढलाय आताच तवीत. आणि आमच्याकडे ना ही माचीस आता बसी लावलंय ना मी, काय मग खय गायब जातली काय समजायचं नाही, मिळाचीच नाही माका किती पण शोधून. तर असंच होता कायम. तुमच्यासोबत पण असंच होता काय? आता ना थोड्या वेळानंतर आई आणि पप्पा जेवूक येतले, त्यामुळे पहिला आधी जेवण बनवून घेतोय आणि त्यानंतर चहा नाश्ता करतोय. तर चला आता बघूया काय जेवण बनवायचं आता. ही बघा आईन पाल्याची भाजी केल्या ना, आणि माका डाळ करूक बोललेली, म्हणजे गोडी डाळ बनवूची हा. आणि भात. आई ना पालेभाजी करून गेली आणि डाळ फुगत घातल्या ना, तर आता माका गोडी डाळ बनवायची आणि भात करूचा. तर पहिला ती भात लावून घेते आणि त्याच्यानंतर मग डाळ बनवते. तांदळांमध्ये ना काय नाही होत असं, आमचे गावठी तांदूळ असत, गोटे असत फक्त काहीतरी, बाकी काय नाही. तर पटकन भात लावून घेते. तांदूळ साफ करून घालत. आता भात लावून झालो, आता पटकन डाळ करून घेते. डाळीसाठी
हे 2 टोमॅटो घेतलंय आणि हे मिरची घेतलंय. कढीपत्तो काही नाही संपलो वाटतं. त्यांना कट करून घेते. आता कुकरचे पण 2 शिट्टी झाले. अजून एक शिट्टी झाली की बंद करीन आणि आता डाळ बनवून घेते. कढीपत्ता नाही. बाकी सगळं साहित्य मी आता समोर घेतलंय. आता काय नाही, फक्त मीठ नाही, मीठाची बनवून घेते. दूध पिशवी आणलात? पिशवी आणलंय तर मी फोन करणार असते तुमचा. आता जेवण सगळं झालेलं असा. भात, डाळ आणि आईने बनवलेली पाल्याची भाजी. आणि आता ओटो वगैरे पण आवरून घेतलंय आणि भांडी होती थोडी ती पण घासलंय. तर आता आई येली काय मग आम्ही जेवतलो. आईंना माका जाताना एक काम सांगितलंय ना, आतमधची ही बेडरूम आहे ना, ह्याच्यावरचं थोडंफार सामान असं तर उचलूचं असा, म्हणजे लावचं असं व्यवस्थित आणि बेड व्यवस्थित साफ करून ठेवचा. तर आता मी त्या काम करते. तर चला. हे कपडे आता ठेवते इकडे कपाटात. बघूया जागा आपण. आता पावसाचे दिवस असत त्यामुळे बेडशीट धुतली तर सुकाची नाही, त्यामुळे बाहेर झाडते आणि पुन्हा तीच घालते. तर बेडवर ना खूपच पसारा होतो. आईचे साडी वगैरे होते आणि त्यामुळे आईने मला बेड पूर्ण आवरून ठेवूक सांगलेलं आहे. आणि आता माझं सगळं बेड आवरून झालेलं आहे. तर आता माझा बेड आवरूचा काम पूर्ण झाला आणि जेवण पण बनवून पूर्ण झाला. आणि आता काय मी नाश्ता वगैरे करूच नाही, आता डायरेक्ट मग जेवतलंच आई येईल की. आणि आता पप्पांना जेवण वाढतंय. चला.
आता ना आईचो फोन इलो होतो की आई थंयच जेवक थांबतली, कारण अंतर खूप जास्त आहे ना त्यामुळे, आणि त्यात पाऊस आणि वारो पण ना, तर आई जेवक येऊची नाही, त्यामुळे आता आम्ही जेवतो. पहिला आधी पप्पांना जेवण वाढतोय, त्याच्यानंतर गणू म्हणून जेवण वाढूचा, आणि नंतर मग मी जेवीन. पप्पा जेवण वाढलंय. गणू खाली उतर, खाली उतर, पहिलं ते खाली उतर. अरे गणू खाली उतर. अरे पायच खाक लागलो. थांब थांब थांब. चल. हा चल चल. एवढी भूक लागली काय रे? अरे म्हाका देव थांब पाडूक तरी दे. हळू. पप्पा जेवले, गणू मनू पण जेवली. आता मी माका जेवण घेतोय, तुम्ही पण जेव केव्हा. तर चला आता मी जेवतोय, तुम्ही पण या सगळ्यांनी जेव. चला तर मग बाय बाय, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा माझा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तर कमेंट करून माका नक्की सांगा.